मित्रांनो, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि इतर योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला दरवर्षी ई-के-वाय-सी करणे गरजेचे असते. म्हणून ज्या बँकेमध्ये तुमचे निराधारचे पैसे येतात, त्या बँकेतून तुम्हाला दरवर्षी एक मेसेज नक्कीच येतो की तुमच्या ई-के-वाय-सी करणं खूप गरजेचं आहे. याचं कारण असं मित्रांनो, कारण 31 मार्च ते 1 एप्रिल जो असतो तो फायनान्शियल इयर असतो. नवीन वर्षामध्येच आपल्याला लाईफ सर्टिफिकेट पण सबमिट करावं लागते. आधी लाईफ सर्टिफिकेट ऑफलाईन दिलं जात होतं, पण आता ऑनलाईन सबमिट करणं आवश्यक असते. त्यामुळे लाईफ सर्टिफिकेट सबमिट करण्याच्या अगोदर आपल्याला ई-के-वाय-सी करणं खूप आवश्यक असते. ई-के-वाय-सीचा अर्थ असा होतो मित्रांनो, की आधार कार्डमध्ये जर काही अपडेट आले असतील किंवा काही बँकेच्या आपल्या अकाउंटमध्ये काही प्रॉब्लेम जर आला असेल, तर तो प्रॉब्लेम म्हणजेच तो इश्यू रिझॉल्व करण्यात येतो आणि आधार कार्डच्याद्वारे ते अपडेट रिझॉल्व करून पुन्हा एक नवीन रिन्यूअल करण्यात येते. त्या रिन्यूअलच्या प्रोसेसमध्येच आपल्याला नवीन वर्षासाठी पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. ई-के-वाय-सी करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला फेब्रुवारीची पण पेन्शन मिळालेली असेल, त्या दिवशी तुम्हाला 3-4 दिवसा अगोदर फेब्रुवारीची पेन्शन मिळाली असेल, पण तरी पण तुम्ही 31 मार्चच्या अगोदर म्हणजेच ह्या 20 तारखेच्या दरम्यान तुम्हाला ई-के-वाय-सी करूनच घ्यायची आहे मित्रांनो. कमीत कमी बँकेत जाऊन विचारायचं आहे की ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे काय. जर ते चेक करून तुम्हाला नाही म्हणतील की नाही तुमची ई-के-वाय-सी ह्या तारखेला या, काही लोकांना ते सांगत आहेत एप्रिल महिन्यात या, काही लोकांना सांगत आहेत मार्च महिन्यामध्ये आहे, तर ते तुम्हाला सांगतील नक्कीच की ह्या तारखेनंतर या आणि ई-के-वाय-सी करून घ्या. तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल म्हणून ते लोक स्ट्रिक्टली सांगतील. मोबाईल नंबर, ज्या मोबाईल नंबरवर तुमच्या अकाउंट लिंक आहे, तुमचा आधार कार्ड लिंक आहे, तो मोबाईल आणण्यास ते लोक सांगतील आणि तुमचा ई-के-वाय-सी करण्यात येईल मित्रांनो. कारण ई-के-वाय-सी जो केलेला असेल तुम्ही मागच्या वर्षी, तो एक्सपायर होतो. तर एक्सपायरीच्या अगोदर तुम्हाला ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. म्हणून निराधारचे पैसे बंद होण्याच्या अगोदरच तुम्ही ई-के-वाय-सीची एन्क्वायरी करा आणि ई-के-वाय-सी करून घ्या. आणि ई-के-वाय-सीमध्ये जर प्रॉब्लेम आला, तुम्हाला काही समस्या आली, तर बँकमध्ये तुम्हाला सांगतील ते लोक की आधार कार्डमध्ये अपडेट करणं आवश्यक आहे, आधार कार्डमध्ये अपडेट करून घ्या. जर ते तुम्हाला असं म्हणतील तर लगेच तुम्ही आधार कार्डमध्ये अपडेट करा आणि मग ई-के-वाय-सीसाठी ते लोक बोलावतील, त्या दिवशी तुम्ही जा, ई-के-वाय-सी करून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन त्यांना विचारा की मला लाईफ सर्टिफिकेटचा फॉर्म भरायचा आहे, तर ते तुम्हाला सांगतील. गरजेचं असेल तर ते तुम्हाला सांगतील की लाईफ सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन सेतू केंद्रातून भरून घ्या आणि गरजेचं नसेल तर नाही सांगतील. पण हालचाल करा मित्रांनो, तुम्ही एका जागी बसून राहायचं नाही. तुम्ही बँकेमध्ये जाऊन विचारा. ह्या 31 मार्चच्या अगोदरच म्हणजे 20 मार्चच्या दरम्यान तुम्ही जाऊन किंवा ह्याच महिन्यात जा आणि इन्क्वायरी करा 20 तारखेपर्यंत की तुम्हाला ई-के-वाय-सीची गरज आहे की नाही. जर आहे म्हणतील तर तुम्ही ती प्रोसिजर करून घ्या आणि मग सगळं काही बरोबर करा. लाईफ सर्टिफिकेट द्या, डी-बी-टी प्रोसेससाठी मार्ग मोकळा करा. जर तुम्ही हे सगळं केलं, ई-के-वाय-सी तुमचं बरोबर आहे, तर तुम्हाला नक्कीच संजय गांधी निराधारचे पैसे आणि इतर योजनेचे पैसे येतीलच. 100% आहे. पण ई-के-वाय-सी खूप आवश्यक आहे. म्हणजेच ई-के-वाय-सी हा डोर आहे मित्रांनो, एक रस्ता आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमची पेन्शन मिळते. कारण ई-के-वाय-सी बरोबर नसेल तर तुमच्या बँकेचा अकाउंट त्यांना दिसणार नाही. त्यामुळे त्या बँकेच्या अकाउंटमध्ये, पर्टिक्युलर बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येणारच नाही मित्रांनो. म्हणून खूप आवश्यक असते प्रत्येक बाबतीमध्ये. नुसतं संजय गांधी निराधार योजनेत नाही, तर इवन प्रत्येक गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये ई-के-वाय-सी खूपच आवश्यक आहे. कुठेही तुम्ही ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी नक्कीच मागते. म्हणून तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या आणि विचारपूस तरी करा बँकेत जाऊन की मला ई-के-वाय-सी करायची आहे म्हणा त्यांना.
तर ते तुम्हाला तुमचं अकाउंट चेक करून सांगतील की तुम्हाला KYC करून घ्यायची आहे की नाही. पण 31 मार्च जर जाऊ दिली तुम्ही म्हटलं मी 31 मार्च नंतर करीन, तर मग तुम्हाला वर्षभर पेन्शन मिळणार नाही मित्रांनो. कारण 31 मार्च आणि 1 एप्रिल जो असतो तो हिशेब होते, हिसाबाचा महिना म्हणून म्हटला जातं. तर हिसाबाच्या महिन्याच्या अगोदर, हिसाब होण्याच्या अगोदरच तुम्ही तुमचा KYC करून घ्या, जेणेकरून सरकारचा जो बजेट आहे संजय गांधी निर्धार योजनेचा तो परफेक्ट होईल. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी.